आज ज्यांची आपण सर्वांनी एकमतानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी निवड केली त्या राज्याच्या उपमुख्यमंत्री राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा वहिनी या ठिकाणी उपस्थित असलेले प्रफुल्लभाई पटेल, सुनीलजी तटकरे, छगन भुजबळ साहेब आणि सर्व व्यासपीठावरचे प्रमुख नेते मंडळी आणि देशभरातून आणि राज्यभरातून आलेले सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व निमंत्रित सदस्य, बंधू भगिनी आणि मित्रांनो, मला वाटते प्रफुल्लभाई पटेल, सुनील तटकरे साहेब आणि भुजबळ साहेबांनी आपल्यासमोर पूर्णपणानं मनोगत व्यक्त केलेलं आहे. मी मनोगत व्यक्त करण्यासाठी उभा राहिलेलो नाही, फक्त सुनेत्रा वहिनींचं अभिनंदन करावं की ज्या पद्धतीनं राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं अचानकपणानं आपल्यातून निघून जाणं आणि सर्वांना पोरकं करून जाणं आणि तो सर्वांना असा एक धक्का होता की ही वेळ आमच्या आयुष्यामध्ये येईल असं आम्हाला कधी वाटलं नव्हतं. ही वेळ आज आपल्या सर्वांच्यावर आलेली आहे. मी सुनेत्रा वहिनींचं मनपूर्वक अभिनंदन करताना मी त्यांना धन्यवाद देईन की अशा काळामध्ये वहिनी 4 दिवसात आपलं दुःख डोंगरा एवढं बाजूला ठेवून आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि आज राष्ट्रीय अध्यक्षपदाची ती जबाबदारी घेत आहेत. मी तमाम राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं मी सुनेत्रा वहिनी तुमचं अभिनंदन करतो आणि तुम्हाला शब्द सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं देतो की तुम्ही आज जी जबाबदारी घ्यायला निघालेला आहात त्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते तुमच्या मागं उभं राहू. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी जी जी जबाबदारी तुम्ही आमच्यावर द्याल ती जबाबदारी अतिशय प्रामाणिकपणानं पार पाडू आणि आपण जे अजितदादाचं अधुरं राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण निश्चितपणानं संपूर्ण राज्याला पुढे नेण्यासाठी आपण काम कराल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. आणि आताच भुजबळ साहेबांनी प्रफुल्लभाई पटेल हे अनेक वर्ष राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आपल्या पक्षाचे आहेत, त्यांनी पुन्हा तेच पद ठेवावं आणि राहावं अशी त्यांची इच्छा त्यांनी व्यक्त केलेली आहे. त्यांनी नाव सुचवलेलं आहे. त्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी कार्याध्यक्षपदासाठी प्रफुल्लभाई पटेल यांच्या नावाला मी अनुमोदन देतो आणि अजितदादांच्या मूर्त्यात्म्याला अल्लाहनं शांती द्यावी अशी प्रार्थना करतो आणि आपली रजा घेतो.